आज आपण पुढचा पॉईंट बघणार आहे तो म्हणजे एनर्जी ऑफ चार्ज कॅपॅसिटर which is stored in the capacitor. Capacitor sometimes charging, discharging. आपण फोन चार्जिंग करतो म्हणजेच काय वी आर ॲडिंग सम ॲडिशनल चार्ज आणि ज्या मोबाईल फोन आपण चालू करतो चार्जेस काय होतात दे आर सर्क्युलेटिंग इन द सर्किट. ओके, त्यामुळे तुमचा मोबाईल तुम्हाला असं वाटतं की आपला मोबाईलमध्ये आता लाईट आहे, यू कॅन इझिली सी द व्हिडिओज. बट व्हेन युअर मोबाईल इज सेट टू बी स्विच्ड ऑफ ऑर डिस्चार्ज, याचा अर्थ काय कुठलेच चार्जेस जास्त वेळपर्यंत स्टोअर झाले नाहीत. मग परत तुम्ही काय करताय, तुम्ही परत चार्जिंग करताय. चार्जिंग करताय म्हणजेच काय यू आर चार्जिंग द कॅपॅसिटर ऑफ द सर्किट. चार्जिंग द कॅपॅसिटर परत फोन चालू केला काय होणार आहे चार्जेस आर सर्क्युलेटिंग इन द सर्किट, युअर मोबाईल फोन इज वर्किंग. व्हेन ऑल द चार्जेस आर पासिंग थ्रू सर्किट युअर मोबाईल फोन इज टोटली अगेन discharge. So charging, discharging is the process. But during charging, how much energy stored? That is our point of discussion. Energy of charge capacitor. अगदी simple point आहे. कॅपॅसिटर ओके, इथे चार्जेस आहेत प्लस 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 मायनस 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 जे असतील ते. इथं सपोज जर 100 चार्जेस बसत असतील पॉझिटिव्ह आणि इथं 100 निगेटिव्ह चार्जेस बसत असतील याचा अर्थ काय तुमची बॅटरी फुल आहे. ओके, बॅटरी इज सेड टू बी फुल. आणि बॅटरी लो म्हणजेच काय त्या प्लेटमध्ये असणारे किंवा त्या सर्किटमध्ये असणाऱ्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस चार्जेसची संख्या कमी कमी होत जाते म्हणजे ते काय होत जाते डिस्चार्जिंग. म्हणजे तुम्ही म्हणता बॅटरी डाऊन होत चालले. बॅटरी डाऊन होत चालले म्हणजे काय चार्जेसचं स्टोरेजचं प्रमाण कमी कमी होत गेलं. मग तुम्ही चार्जिंग करताय म्हणजे तुम्ही एक्सटर्नली काय ती सप्लाय करताय. कसा करता सप्लाय तुम्ही एक्सटर्नल, हा इथं फोन आहे बरोबर, फोनमध्ये एक कॅपॅसिटर आहे, तुम्ही एक्सटर्नली तुम्ही काहीतरी व्होल्टेज अप्लाय करताय ना. आता इथं पॉझिटिव्ह 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 निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. या प्लेटची कॅपॅसिटी किती आहे 100 पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करण्याची, पण त्याच्यामध्ये पुढे 10च आहे म्हणजे चार्जिंग पूर्ण झालं नाही. म्हणजे तुम्ही काय करताय एक्सटर्नली त्याला काहीतरी व्होल्टेज देताय. बरोबर आहे ना. आर गेटिंग व्हॉट आय वॉन्ट टू से हिअर. नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस सप्लाईड. ठीक आहे, कसे सप्लाय होतात बघा. याची कॅपॅसिटी आहे 100. सुरुवातीला एक 10 इलेक्ट्रॉन आहे, 10 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि इकडं 10 निगेटिव्ह चार्जेस. तुम्ही एक्सटर्नली आता इथे मी याला पॉझिटिव्ह म्हणतो, एक्सटर्नल तुम्ही काय सप्लाय करताय पॉझिटिव्ह ना, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथं पाहिलं म्हणजे जमा व्हायचा प्रयत्न करत असतो. पण इथं कोण आहे पॉझिटिव्ह चार्ज, इथं कोण आहे पॉझिटिव्ह चार्ज, येते कोण पॉझिटिव्ह चार्ज, इथं कोण आहे निगेटिव्ह चार्ज, कोण येत आहे निगेटिव्ह चार्ज ना, बिकॉज लाईक दिस निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन. बट व्हेन पॉझिटिव्ह चार्ज कम्स क्लोजर टू दी प्लेट हिअर इज द फोर्स ऑफ रिपल्शन. म्हणजे हा चार्ज काय होणार आहे, हे चार्ज काय करणार याला निगेटिव्ह येणार आहे. दीज चार्जेस ट्राइंग टू रिपेल द चार्ज बट वर्क डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दीज चार्जेस अँड दीज चार्जेस. हे कोण प्रोव्हाइड करतो व्होल्टेज. एक इथं चार्ज आहे पॉझिटिव्ह, दुसरा इथं यायला लागलाय पॉझिटिव्ह, हा याला काय करणार रिपेल करणार, मागे जा नाही यायचं. बट पोटेन्शियल डिफरन्स गिवन टू द प्लेट म्हणजे वर्क डन ऑन दिस पॉझिटिव्ह चार्ज अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन द टू. दॅट वर्क डन स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. मग याला इकडे पाठवलं जातं जबरदस्तीनं ऑर फोर्सफुली. दिस चार्ज इज डिपॉझिटेड ऑन द positive plate of the capacitor and electrons are deposited on negative plate of the capacitor such that total capacity is full for the deposition of charges. म्हणजे आपण काय म्हणतो मोबाईल इज चार्ज्ड. 100% चार्ज झालं म्हणजेच काय टोटल प्लेट्स काय झाल्या फुल्ली चार्ज झालेल्या आहेत. सो दॅट एनर्जी दॅट वर्क डन अगेन्स्ट द फोर्स, कोणाच्या अगेन्स्ट जे ऑलरेडी आहे त्यांच्या अगेन्स्ट वर्क डन होतं. दॅट वर्क डन स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. दिस एनर्जी वी आर गोइंग टू फाइंड फॉर एनर्जी ऑफ चार्ज कॅपॅसिटर विच इज स्टोअर्ड विदिन इट. अगदी सिंपल आहे. ठीक आहे, मग पहिला चार्ज होता एक स्मॉल चार्ज होता क्यू. चार्जेस वाढत गेले, टोटल चार्जेस बिकम्स क्यू. पण टोटल चार्ज क्यू
काय असणार आहे Q1 Q2 Q3 अप टू लास्ट चार्ज असणार आहे Qn. सो टोटल चार्जिंग म्हणजेच काय टोटल चार्ज किती आला Q अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V. म्हणजे जसं पोटेन्शियल डिफरन्स वाढत जाईल तशी चार्जेसची संख्या सुद्धा प्लेटवरती काय होणार आहे वाढत जाणार आहे. म्हणजे कॅपॅसिटर काय व्हायला लागलाय चार्जिंग व्हायला लागलाय. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू फाइंड द एक्झॅक्ट इक्वेशन ऑफ हाऊ मच इज द एनर्जी ऑफ चार्ज द कॅपॅसिटर व्हिच इज स्टोअर्ड इन इट. तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल बघा. आता मोबाईल चार्जिंग करतोय म्हणजे कॅपॅसिटर इज गोइंग टू बी चार्ज. बॅटरी डिस्चार्ज होते म्हणजेच काय जे काय प्लेट्स असतात त्या प्लेट्सवरचं चार्जचं प्रमाण काय होते कमी होत जाते. त्यामुळे बॅटरी काय होते मोबाईलची कमी होते. म्हणजे तुम्ही परत चार्जिंग करताय मीन्स अगेन यू आर ॲडिंग द चार्जेस ऑन दी प्लेट्स सो दॅट बॅटरी गेट्स. बॅटरी म्हणजे तो कॅपॅसिटरच आहे निकेल लिथियम आयन बॅटरी. एक तर निकेल बॅटरी असू शकते किंवा लिथियम आयन बॅटरी म्हणजे काय कॅपॅसिटरच आहे टू स्टोअर द चार्ज. त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं डाय इलेक्ट्रिक मटेरियल. So let us find out energy of this charged capacitor which is stored in it. ठीक है. Positive charges, again positive charges provided here, negative charges provided here. Okay. Work done against the इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे काय डायलेक्ट्रिक मटेरियल आणि ही अरेंजमेंट काय असणार आहे कॅपॅसिटर. मग या कॅपॅसिटरमध्ये चार्जेस स्टोअर झाले ती स्टोअर झालेली चार्ज त्याची एनर्जी वर्कच्या फॉर्ममध्ये कशी चेंज करायची ते आपण बघणार आहे. ठीक आहे. लेट दी वर्क डन स्मॉल वर्क डन. पहिल्यांदा एका चार्जवर वर्क डन होणार. एक चार्ज झाला मग दुसरा चार्ज मग तिसरा चार्ज. पण तो चार्ज कसा चालला आहे यांच्या अपोजिट. हे याला अपोज करणार आहे. दिस चार्जेस अपोजिंग दिस चार्ज बट वर्क इज डन अगेन्स्ट दिस फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन द चार्जेस. सो पहिल्यांदा काय होणार आहे स्मॉल वर्क डन ऑन चार्ज Q. स्मॉल वर्क डन ऑन चार्ज Q इज जेवढं वर्क वाढत जाईल तितकं चार्ज वाढत जातं. इज स्मॉल वर्क घेतो dW इज इक्वल टू बघा पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघा कसा असतो वर्क डन पर युनिट चार्ज. वर्क डन काय असतं पोटेन्शियल इंटू चार्ज. इज इट क्लियर. dW इज इक्वल टू पोटेन्शियल इंटू dQ. नाही समजलं तुम्हाला बघा. So the small work done on a charge Q is said to be dW is equal to V to dQ. इतकं स्मॉल वर्क डन जर होत असेल dW तर कॅपॅसिटी सुद्धा त्याची त्या फॉर्म मध्ये इन्क्रीज होणार आहे. सो द कॅपॅसिटी द स्मॉल कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटी जास्तीत जास्त वाढू शकते कधी जर वर्क डन जास्त झालं तर. कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर is capacity of capacitor is C is equal to काय Q by V. पोटेन्शियल सेम असणार आहे सगळीकडे. therefore V is equal to Q by C. V is equal to Q by C. therefore small work done dW is equal to what is V. potential remains the same कारण तुम्ही पोटेन्शियल अप्लाय केला आहे ना Q by C into dQ. Q by C into dQ. This is a small work done. म्हणजे स्मॉल वर्क डन अप्लाय केलं Q इतक्या चार्जवरती कॅपॅसिटी वाढली. स्मॉल वर्क अप्लाय केलं 2Q चार्जेसवरती म्हणजे Q1 Q2 कॅपॅसिटी वाढत गेली. बरोबर. आता नंबर ऑफ वर्क डन्स आर परफॉर्मिंग. इकडे प्लस चार्ज वन चार्ज डिपॉजिटेड हियर, सेकंड Q चार्ज डिपॉजिटेड हियर, थर्ड Q चार्ज डिपॉजिटेड हियर, such that total charges are deposited on one side. Means I can say total work done is said to be W. जोपर्यंत पूर्ण चार्जिंग होत नाही तोपर्यंत
जेव्हा टोटल वर्क डन डब्ल्यू इतकं होईल त्यावेळी टोटल चार्जिंग किती झालं क्यू. ओके, देअरफॉर व्हेन टोटल वर्क डन is W, total work done W, then the capacitor charged, कितना चार्ज झाला, कॅपॅसिटर चार्ज विथ कॅपॅसिटी क्यू इतके चार्जेस वाढल्यामुळे त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती वाढली, क्यू न वाढली. एवढे चार्जेस वाढल्यामुळे त्याची कॅपॅसिटी किती वाढली, क्यू न वाढली. पोटेन्शियल रिमेन्स द सेम. सो टोटल वर्क डन इज सेड टू बी डब्ल्यू. टोटल कॅपॅसिटर इज चार्ज्ड विथ इट्स टोटल कॅपॅसिटी ऑफ स्टोरिंग द चार्ज इज क्यू. म्हणजे एवढे चार्ज स्टोअर झाले कधी, डब्ल्यू इतकं वर्क डन झालं त्यावेळी. टोटल वर्क डन जेव्हा डब्ल्यू होईल त्याला टोटल चार्ज किती होणार आहे कॅपॅसिटर बाय क्यू चार्जेस. ठीक आहे. सो आय कॅन राईट हियर टोटल चार्ज क्यू स्टार्ट करून झाला स्मॉल चार्ज क्यू. सो आय कॅन से हियर टू लिमिट्स. स्मॉल चार्जिंग क्यू, टोटल चार्जिंग इज सेड टू बी क्यू. सुरुवातीला काय चार्ज होते का, नाही, म्हणून या ठिकाणी काय म्हणतो, इट इज अ झिरो. पहिला या ठिकाणी प्लेटला काही चार्जेस नव्हते, 1 2 3 4 असे नंबर ऑफ चार्जेस वाढले आणि शेवटी चार्ज काय झाला क्यू. म्हणजे टोटल चार्जिंग झालं क्यू. झिरो चार्जिंग म्हणजे बॅटरी टोटली नील ऑफ द चार्जेस, और आय कॅन से नन ऑफ द चार्जेस. प्लेटवरती कोणच नाही आहे, नो वन इज देअर ऑन द प्लेट. मग एक चार्ज आला, इथे रिपल्स झाला, दुसरा आला चार्ज, त्याला हा अपोज करणार, बट अगेन वर्क डन अगेन्स्ट दिस चार्ज. सेकंड चार्ज इथं बसला, थर्ड चार्ज इथं बसला, फोर्थ चार्ज इथं बसला, फिफ्थ चार्ज इथं बसला. म्हणजे काय झाले, चार्जेस कुठं स्टार्ट झाले, झिरो. टोटल चार्जेस आर सेड टू बी क्यू. मग तुम्ही म्हणणार बॅटरी फुल्ली चार्ज झाली. आणि जेव्हा तुम्ही मोबाईल स्विच ऑन करता त्याला काय होतं, अगेन चार्जेस आर पासिंग थ्रू द सर्किट अँड बॅटरी स्टार्ट्स डिस्चार्जिंग. आणि शेवटी काय होतं, प्लेटचे सगळे चार्जेस सर्किटमधून फ्लो झाल्यामुळं परत ते वरती येत नाही, परत ते कॅपॅसिटरकडे येत नाही. त्यात एनर्जी इज कन्झ्युम द फॉर्म ऑफ द लाईट एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि परत काय होतं, कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो, म्हणजेच तुमचा मोबाईल परत काय होतो, टोटली डिस्चार्ज झाल्यामुळे तो स्विच ऑफ होतो. सो ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा, इथं प्लेट आहे, चार्ज कोणी नाही आहे, एक चार्ज इथे बसला, परत दुसरा चार्ज येणार आहे, या चार्जला हा चार्ज अपोज करणार. बट यू हॅव टू द वर्क डन अगेन्स्ट द चार्ज. किती वर्क डन केला तुम्ही, व्ही टू डी क्यू वर्क डन केला आहे. दुसरा चार्ज इथे बसला, तिसरा चार्ज इथे बसणार, चौथा इथे येणार. असं कधी होणार आहे, जोपर्यंत सगळे चार्जेस याच्यावरती बसत आहेत तोपर्यंत. या प्लेटची कॅपॅसिटी किती आहे, 100 चार्जेसची. वेन 100 चार्जेस आर present on the plate of the capacitor, I can say the battery is said to be fully charged. Same positive इकडं तर निगेटिव्ह त्या साईडला असतात. सेम कन्सेप्ट इकडं ॲप्लिकेबल आहे. म्हणजे चार्जेस स्टार्ट फ्रॉम 0 अप टू द टोटल चार्ज इज सेड टू बी क्यू. टोटल चार्ज इज सेड टू बी क्यू. सो हाऊ मच इज द टोटल वर्क डन? टोटल वर्क डन इज W. Capacitor charge W with the capacity is Q. Therefore I can write total work done W is equal to integration घेतलं का starts from 0, total charge ends to Q. So it is Q by C into dq. Okay. Capacity 1 by C constant आहे 0 to Q. Q into dq. आता इंटिग्रेशन ऑफ x dx. इंटिग्रेशन ऑफ x dx काय असतं, x square by 2. इंटिग्रेशन ऑफ x dx काय असतं, इट इज अ x square by 2. मग इथं q dq चं काय येणार आहे, q square by 2. तर आय कॅन राईट हियर 1 by c q square by 2. लोअर लिमिट 0, अपर लिमिट q. पुट द अपर लिमिट 1 by c. Upper limit is said to be q square by 2 minus lower limit is 0. म्हणजे फक्त एवढं झालं.
1 by c into q square by 2. Therefore, इथं लिखतो मी वर्क डन इज इक्वल टू 1/2 into q square by c. ओके, आपल्याला माहिती आहे वर्क एनर्जी थेरम, whatever work is done always stored in the form of energy, that is the energy of charge capacitor. Work done always stored in the form of energy. So that energy, work done or energy, I can write as a U. U is the energy. Okay, it is 1/2 q square by c. So this is the energy stored in the capacitor. It is 1/2 q square by c. But आता या ठिकाणी लिहायला जातो नाही, आपण ठिकाणी ऍडजस्ट करू. आपल्याला वेगवेगळे इक्वेशन्स या केसमध्ये डिस्कस करायचे आहेत हा, हे लक्षात ठेवा. What we got here first, u is equal to q square by 2c, but c is equal to काय असतं, q by v. Therefore q is equal to cv मिळाला. Therefore energy stored in the capacitor is equal to q square म्हणजेच काय, c square v square divided by 2c. c gets cancelled, so you get the equation 1/2 cv square. So this is equation 1. I can say equation 1 here, equation 2, and this is equation 3. This is equation 3. So for the energy stored in the capacitor, u is equal to 1/2 cv square, 1/2 cv square, or या इक्वेशन वरून बघा v is equal to q by c पुट अप केलं तर या इक्वेशन वरून. Therefore potential energy is 1/2 c v square म्हणजे काय, q square by c square. So c gets cancelled, so I can write here again q square by 2c. तोच फॉर्म्युला होता, तसे तुम्ही कन्वर्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. So this is the final equation number 3. 1/2 cv square is said to be energy stored. या फॉर्म मध्ये कॅपॅसिटरची एनर्जी स्टोअर होते 1/2 cv स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, और यू कैन से इट इज अ q स्क्वेअर बाय 2c. या फॉर्म मध्ये एनर्जी कॅपॅसिटर मध्ये स्टोअर केली जाते. सो दिस इज द इक्वेशन. स्मॉल वर्क डन, देन टोटल वर्क डन. स्मॉल वर्क डन इक्वेशन 1, total work done stored in the form of energy, it is equation 2, or you can change the equation like total energy stored in the capacitor is said to be 1/2 cv square. ठीक है? So in the next lecture we will see the last point of the chapter, that is the series and parallel combination of the capacitor. The capacitor जर series combination मध्ये कनेक्ट केले त्यांची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी काय आहे. कॅपॅसिटर जर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केले तर त्यांची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी काय असू शकते. That point we are going to see in the next lecture. Okay? So this is the question to ask for the examination for 3 marks. Energy of charge capacitor stored in it. Thank you. We can start.